गोलंदाजीसाठी गोलंदाज भूषण पाटील येतोय. स्ट्राइक एंड वर तुषार पाटील पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी करतोय सध्याच्या घडीला आणि 2019-2020 या कालखंडात या तुषारने मात्र कमालीची आपली फलंदाजीची धाक या टेनिस क्रिकेटमध्ये दाखवली आहे. पहिला चेंडू या षटकातील. यावेळेस हाफ ट्रॅकर बॅटची थिकेज लागली होती. चेंडू जातोय सरळ घोषित क्षेत्रात एकदम मिळते. स्वतःचं खातं उघडतोय. संघाचं देखील अकाउंट ओपन केलं या तुषारने 1 या धावसंख्येने. जर आज सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर वाकळण वर्सेस रणजित स्पोर्ट्स कासरवडवली हा सामना तमाम प्रेक्षकांचं मन जिंकून गेला होता. कारण की त्यात आपल्याला दोन इनिंग पाहायला मिळाला. पहिल्या इनिंग म्हणजे रणजित स्पोर्ट्स कासरवडवली कडून अयुब शेखने 16 चेंडूत 51 धावांची घणाघाती फलंदाजी केली होती आणि त्यानंतर मात्र वाकळण संघाकडून केतन म्हात्रेने काय लाजवाब फटकेबाजी केली. 13 चेंडूत 46 धावांची घणाघाती फलंदाजी केली होती. पण वाकळण संघाला या स्पर्धेतून परतावं लागले. अखेरच्या षटकात मात्र पराजयाला सामोरं जावं लागलं होतं या वाकळण संघाला. यावेळेस ऑन द टॉस मारलाय. फटका चांगला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय सरळ क्षेत्र मात्र घोषित क्षेत्रात. तोपर्यंत मिळते सिंगल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. आणि रणजित स्पोर्ट्स कासरवडवली हा संघ पहिला संघ ठरला. ट्रायंग्युलर मध्ये जाणारा पहिला संघ, माफ करा, सेमीफायनल मध्ये जाणारा पहिला संघ ठरला. 16 संघ या स्पर्धेच्या निमित्ताने खेळतील. आज ग्रामीण संघ खेळतील. त्यानंतर उद्याच्या दिवशी आपण नवी मुंबई नाही तर टेनिस क्रिकेटचे तारे सितारे पाहायला मिळतील. इथे चांगला फटका, देखणा फटका, टायमिंग बेमिसाल. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. तुषार पाटीलच्या बॅट मधून निघतोय खणखणीत षटकार. 6 धावा. तानाजी तर अनसिंग वॉरियर या चित्रपटातील एक मधुर गीतानंतर पुन्हा एकदा सामन्याकडे येतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. बॅक टू बॅक 2 मॅक्सिमम 2 चेंडूवर 2 षटकार लगवले जातात तुषार पाटीलच्या बॅट मधून. लगातार 2 षटकार आणि भूषण पाटील सारख्या एक मातब्बर गोलंदाजावर चढवलेला हल्ला पाहायला मिळत आहे. 2 चेंडूवर 2 षटकार. तर अजून एक षटकार लगवला गेला तर पुष्पराज कोटकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इथे चांगला स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली हेमंत पाटील. इथे मात्र झेल पकडला जातोय आणि फलंदाजाला परतावा लागेल. तुषार पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 14 धावा धावफल करावे लागलेत. शंकरा रे शंकरा शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा. तर 4 चेंडूत 14 धावा. त्यानंतर मात्र 5व्या चेंडूवर सफलता मिळते भूषण पाटीलला. संघाची धावसंख्या 1 गडी बाद संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचते. 14 धावा धावफल करावे लागलेत. इथे मोठा फटका टॉप एज लागलाय. चेंडू पुन्हा एकदा हवेत. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि इथे जज करू शकला नाही क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा आणि तिथे मात्र 2-1 धाव मिळते संघाला. षटक क्रमांक संपला गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 15 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. महागडे षटक म्हणावं लागेल भूषण पाटीलचं कारण की या षटकात 15 धावा तब्बल खर्च केल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक संपलं गेलं. 1 गडी बाद 15 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना नवसाथी दिवा संघ डीजे. तर दुसरे षटक हाताळण्यासाठी सचिन साहू गोलंदाजीसाठी येतोय. तेज तरार गोलंदाज आहे. चंद्रकांत पाटील टक्या स्ट्राइक एंड वर आहे. नॉन स्ट्राइक वर गिरीश सावंत देखील पाहायला मिळतोय आणि एक चांगला अष्टपैलू खेळाडू देखील आहे गिरीश सावंत. यावेळेस इथे मात्र उसळी घेणारा चेंडू मात्र दिशाहीन गोलंदाजी सचिन साहूची. पहिला चेंडू व्हाईट बॉल टाकला जातोय आणि पंचांच्या माध्यमातून व्हाईट घोषित केलं जात आहे.
आणि संघाची धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचते. कौतुक करेन दोन्ही पंचांना, कारण की या पहिल्या मॅच पासून अखेरच्या मॅच पर्यंत शशी मेहर आणि गुरुनाथ पाटील यांनी प्रत्येक मॅच इथे कव्हर केली गेली. कुठल्याही मॅचला ब्रेक आतापर्यंत घेतला नाही. इथे चांगला स्ट्रोक, दमदार स्ट्रोक, चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून, चंद्रकांत पाटील टक्याच्या बॅट मधून निघतोय, खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. तर इथे मात्र षटकार येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 22 या आकड्यावर. 22 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळलाय आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये दणदण करत चेंडू जातोय सीमा लगत. आणि सीमा लगत जाईल की काय, तोपर्यंत चेंडू अडला जातो. चेंडूने घेतलेलं वळण इथे मात्र नशीब म्हणावं लागेल कुमार 11 तुर्बे संघाची. आणि 2 धावा इथे मिळतात. 2 धावा आपल्या संघाच्या वाचल्या जातात. आणि आज जर पाहिलं तर आउटफील्ड खराब असल्यामुळे चेंडूने घेतलेलं वळण आणि जो चेंडू सीमा पार जात होता त्याने मात्र घेतलेलं अचानक वळण आणि 2 धावा समाधान मानावं लागेल नवसाथी दिवा संघाला. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना सचिन साहू गोलंदाजीसाठी येतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. मिड विकेट ट्रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. डॉट बॉलची सांगता होते. आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचते. 24 लॉस ऑफ 1 विकेट. तुषार परतल्यानंतर गिरीश सावंत देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे आपल्याला पाहायला मिळतंय. सचिन साहू गोलंदाजीसाठी सज्ज झाला आणि आपण चंद्रकांत पाटील टक्या हा देखील चांगली बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. 12 या धावसंख्येवर खेळतोय. संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 24 या आकड्यावर. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, टॉप एज लागलाय आणि इथे मात्र कुठलीही चूक न करता मोठी सफलता मिळते सचिन साहूला आणि चंद्रकांत पाटील टक्या बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा हादरा, दुसऱ्या विकेटचं पतन. 2 गडी बाद संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 24 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ इथे दुसऱ्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे. तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे या षटकातील, म्हणजे 10 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. येस डीजे. तर नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप पाहायला मिळतोय. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर असताना सचिन साहूला मिळते मोठी सफलता. आतापर्यंत स्कोर बोर्ड जर पाहिला तर 24 धावा धाव फलकावर लागले. आजच्या दिवसातली अखेरची मॅच कुमार भास्कर स्मृती तुर्बे वर्सेस नवसाथी दिवा असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि स्ट्राईक एंडवर फलंदाज गिरीश सावंत देखील पाहतोय. डावखोरा फलंदाज आहे, चांगली बॅटिंग करण्याची क्षमता आहे. आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि हेमंत मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तुचल मे आया. इथे बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 सफलता मिळतात सचिन साहूला आणि गिरीश सावंत गोल्डन डकचा शिकार ठरतोय. 3 गडी बाद संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचतीये. तर नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुमित साळवी फलंदाजीसाठी येतोय. एक्सपिरियन्स खेळाडू आहे. 3 गडी बाद आहेत. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचते. या षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक आहे. पॉवर प्लेचं अखेरचं षटक. इथे सचिन साहू चांगली गोलंदाजी करतोय. हॅट्रिकच्या भोवल्यावर बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरतोय. या स्पर्धेत पहिली हॅट्रिक आजच्याच दिवसात पाहायला मिळाली होती. तर पाहूया हॅट्रिक होती की काय. या मॅच मध्ये पाहतोय सचिन साहू गोलंदाजीसाठी चांगलं षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकात 15 धावा खर्च केल्या होत्या भूषण पाटीलने आणि या षटकात जर पाहिलं तर 5 चेंडूत आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात गोलंदाजीसाठी सचिन साहू. यावेळेस चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल आणि चेंडू मात्र जाऊन पोहोचतोय तब्बल 22च्या स्वरूपात. एक धाव मिळते आणि संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 25 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. 3 गड्याच्या मोबदल्यात 25 धावा धाव फलकावर लागलेत.
5 षटकांची लढत आहे. कुठे जाऊ नका, एक म्युझिक ब्रेक घेऊया. म्युझिक ब्रेक नंतर पुन्हा एकदा सामन्याकडे येऊया. यू गे यू आय. राजू पाटील आला नवास, राजे साहेबांचा तो खास, राजू पाटील आला नवास. होती चर्चा गावागावात, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू व्हेरी मच. एकच वादा. तर श्री संजय शालिग्राम कोटकर आयोजित ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी विघ्नेश मडवी आपल्या समोर रुजू होतोय या स्पर्धेचं धावतं समालोचन करण्यासाठी. आणि उद्याच्या दिवशी याच मैदानावर टेनिस क्रिकेट विश्वातले तारे सितारे म्हणजे उद्या असतील 8 शहरी विभागातील संघ म्हणजेच व्यावसायिक संघ उद्या याच मैदानावर पाहायला मिळतील. उद्या टेनिस क्रिकेटचे सितारे आपल्याला पाहायला मिळतील. तर उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा असणार आहे या स्पर्धेसाठी. आज देखील मातब्बर संघ खेळताना दिसते. गोलंदाजीसाठी नवीन आलेला गोलंदाज येतोय अजित. इथे चांगला फटका आहे बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. मनोज सिंग तिथे आहे आणि इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. इथे सुमित साळवी बॅक टू द पॅव्हिलियन. 34 हादरा, 4थ्या विकेटचं पतन. 4 गडी बाद संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 25 या आकड्यावर. 25 धावा धाव फलकावर लागले. चांगली सुरुवात होती, चांगली बॅटिंग केली जात होती तुषारच्या माध्यमातून, त्याचबरोबर चंद्रकांत पाटील टक्क्याच्या माध्यमातून. जसं हे 2 फलंदाज परतले तसं मात्र बॅक टू बॅक एका मागे एक फलंदाज बाद होताना पाहिले. आणि जवळजवळ आपण म्हणावं लागेल तर 4 प्रमुख फलंदाज येथे तंबूच्या आश्रयाला जाताना पाहिले. 4 गडीबाद संघाची धावसंख्या 25 धावा धाव फलकावर लागलेत. तर नवीन आलेला फलंदाज धीरज पाटील. अजित गोलंदाजीसाठी पहिल्या चेंडूवर सफलता मिळते अजितला. आणि धीरज जर पाहिलं तर एक ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी प्रख्यात आहे. मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. यावेळेस एक सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. निधी वैती यांच्याकडून 3 चेंडूवर 3 षटकार लगवले तर 3000चं कॅश प्राइज धीरजसाठी दिलं जाईल. पहिला चेंडू इथे सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करेन अजितच, कारण की या षटकात चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. डॉट बॉलची सांगताय. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद, त्यानंतर डॉट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं कमबॅक केलंय इथे कुमार 11 तुर्बे संघाने. कुमार भास्कर स्मृती तुर्बे असं नाव देखील आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस चांगला चेंडू आहे कव्हर रिजन मध्ये. चांगलं टायमिंग, बेमिसाल टायमिंग. इथे मात्र बघता बघता चेंडू सीमा रेषा पार. क्लासिक कव्हर ड्राईव्ह धीरज पाटीलच्या बॅट मधून निघतोय खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. जे प्रेक्षक गेटच्या जवळ बसलेत त्यांना विनंती करतोय प्लीज आपण तिथून उठा. प्लीज जो खेळाडू आहे त्यांना पण विनंती करतोय आपण गेटच्या बाहेर जा, कारण की खेळ अतिशय महत्वाचा आहे. युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह प्रेक्षेपण पाहतात. आणि संघाची धावसंख्या 29, लॉस ऑफ 4 विकेट. 3रं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजीसाठी अजित येतोय. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने स्ट्रोक लगावला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे कव्हर रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे तोपर्यंत मिळते सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 या आकड्यावर. 30 धावा धाव फलकावर लागले. 3रं षटक प्रगतीपथावर असताना पहिलं षटक भूषण पाटीलने 15 धावा खर्च केल्यात. 2रं षटक सचिन सावने 10 धावा खर्च केल्यात. आणि या षटकात जर पाहिलं तर 4 चेंडूत फक्त 5 धावा खर्च केल्यात. इथे चांगली लाईन, चांगली लेंथ बनावं लागेल. इथे धावचीची संधी आणि या संधीचं सोनं केलं जातंय तुर्बे संघाच्या माध्यमातून. जो धीरज चांगली बॅटिंग करत होता त्याला मात्र धावचीच्या स्वरूपात इथे परतावं लागेल. 5वा हादरा, 5व्या विकेटचं पतन. 5 गडी बाद संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 या आकड्यावर. तर नवीन आलेला फलंदाज रितेश मडवी फलंदाजीसाठी येतोय.
रितेश मडवी जर पाहिलं तर नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव आहे. सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूच्या यादीत ह्या खेळाडूला देखील मानला जातोय. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही फॉर्मॅट मध्ये ज्याने आपली छाप सोडली आहे. एक चांगला ऍथलीट देखील आहे. पाहूया रितेश स्ट्राइक एंडवर आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा मिसलेमिंग स्ट्रोक आहे. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी ठरत आहेत दोन्ही फलंदाज. तोपर्यंत मिळते एक धाव आणि 2 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 5 गडी बाद 31 धावा धावफलकावर लागलेत. 31 धावा धावफलकावर लागलेत. 5 गडी बाद. अखेरचे 2 षटकात किती टार्गेट सेट करेल नवसाते दिवा. तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत डीजे मास्तरांच्या माध्यमातून. डीजे प्लीज. सामना स्पीडअप करा विनंती करतोय. सचिन साहू येतोय. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल. भन्नाट वेगाने बीट करून गेल्या फलंदाजाला इथे अजितला टट बॉलची सांगताय. आपण पाहू शकाल कुमार इलेव्हन तुर्बे संघ चांगला प्रदर्शन करतोय. आणखी सुरुवात चांगली झाली होती नवसाती दिवा संघाची. चंद्रकांत पाटील त्याचबरोबर तुषार पाटीलने. त्यानंतर मात्र बॅक टू बॅक फलंदाज बाद झाले आणि सध्याच्या घडीला जर 3 षटक जर पाहिले तर 3 षटकात 31 धावा आतापर्यंत 5 गड्याच्या मोबदल्यात नवसाती दिवा संघाचा धावफलक पाहायला मिळतो. सुरेख फटका स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. अजितच्या बॅट मधून निघतोय हवाई हल्ला. चेंडू सीमारेषा पार. षटकार. प्रदीपच्या बॅट मधून निघतोय खणखणीत षटकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 37 लॉस ऑफ 5 विकेट्स. आपण पाहू शकाल प्रदीप आणि रितेश मडवी अशी 2 जोडी पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 37. सचिन साहू पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. यावेळेस पुन्हा एकदा पुल केला जातोय. बॅटच्या वरची कडा लागते. चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचते. 38 धावा धावफलकावर लागलेत. आपण पाहू शकाल या गावदेवी मैदानावर चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम आतापर्यंत जे षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 39 धावा धावफलकावर लागलेत. 38 धावा धावफलकावर लागलेत. 38 धावा इथे धावफलकावर लागलेत. 4थं षटक प्रगतीपथावर असताना सचिन साहू पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे आणि कौतुक करेन तोपर्यंत इथे झेल सुटला गेलाय हेमंतच्या माध्यमातून आणि इथे 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. चांगला प्रयत्न चांगला एफर्ट्स लावला गेला आता हेमंत पाटीलच्या माध्यमातून मिड विकेटच्या दिशेने. मात्र हात खेळाडू धावत मात्र लॉंग ऑनच्या रिजन मध्ये गेला होता. तोपर्यंत इथे 2 धावा मिळतात आणि संघाची धावसंख्या 40 या आकड्यावर जाऊन पोहोचते. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. सचिन साहू सज्ज झालाय. स्ट्राइक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस सुरेख गोलंदाजी केली जाते. इथे मात्र उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता. लास्ट टू गो. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. म्हणजे या इनिंगचं जर पाहिलं तर अजूनही 7 चेंडू शिल्लक आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 40 या आकड्यावर. 40 धावा धावफलकावर लागले. 5 गड्याच्या मोबदल्यात नवसाती दिवा संघ खेळतोय फलंदाजी करतोय. यावेळेस चांगला स्ट्रोक देखणा स्ट्रोक दमदार स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या वरून इथे फलंदाज प्रदीपच्या बॅट मधून निघतोय खणखणीत षटकार. चेंडू सीमारेषा बाहेर 6 धावा आणि इथे 4 षटकांचा खेळ ते संपला गेलाय. 5 गडी बाद 46 धावा धावफलकावर लागले. चांगली बॅटिंग करतोय प्रदीप. अखेरचं षटक कोण हाताळेल आणि किती धावसंख्या उभारेल नवसाती दिवा संघ. तोपर्यंत कुठेही जाऊ नका.
पाहत राहा, ऐकत राहा आणि या स्पर्धेचा मनमुराद आस्वाद लुटत राहा. डीजे प्लीज. प्रदीपने लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण बॅटिंग करतोय आणि युट्यूबच्या माध्यमातून वारंवार हा फटका पाहायला जाईल. काय फटका होता, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फेकून दिलाय इथे सीमारेषा पार षटकार आणि संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 46 आकड्यावर. आपण पाहू शकाल अखेरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय हेमंत पाटील. हा देखील एक तेजतर्रार गोलंदाज आहे. स्ट्राइक एंडवर रितेश आहे. रितेशला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. या षटकात जर 14-15 धावा आल्या तर 60+ धावा होतील नौसा ते दिवा संघाला. तर पाहू शकाल गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय. यावेळेस पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू जातोय अलाउंग द कार्पेट. चेंडू मिड विकेट रिजन मध्ये. तोपर्यंत मिळते सिंगल. एक धावाने स्कोर बोर्ड जर पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 47 आकड्यावर. 47 लॉस ऑफ 5 विकेट्स. अजून या इनिंगचं जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि ही स्पर्धा 185 देशात इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण पाहायला मिळतंय. इथे लाईन खराब आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग केला जातोय. पंच गुरुनाथ पाटील यांचा इशारा दिला जातोय. व्हाईट बॉल. 48 धावा, 48 रन्स. 48 धावा धाव फलकावर लागलेच. अखेरचं षटक येथे प्रगतीपथावर असताना रितेश मडवी त्याचबरोबर प्रदीप चांगली बॅटिंग करतोय. इथे फुलंदांचा चेंडू, जोरदार पहार आणि इथे हेमंत केलेल्या चुकीला अजिबात माफी नाही. चेंडू सीमारेषा पार. प्रदीपच्या बॅट मधून निघतोय खणखणीत दणदणीत षटकार. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव. थँक्यू डीजे. वैयक्तिक 21 धावांची घणाघाती फलंदाजी करताना दिसतोय. संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 54 या आकड्यावर. 54 रन्स स्कोर बरोबर लागलेत. चांगली बॅटिंग करतोय. या इनिंगची अजूनही जर विचार केला तर 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5 गडी बाद 54 धावा स्कोर बोर्ड लागलेत. आज जर सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर कासर वडवली संघाने 70 धावा उभारल्या होत्या आणि जवळजवळ त्याचा पाठलाग वाकळण संघाने केला होता. मात्र अखेरच्या षटकात चांगलं क्रिकेट आपण पाहिलं. इथे ते सर्रार म्हणजे दिशा खराब. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. इथे मात्र गुरुनाथ पाटील यांच्या माध्यमातून कळवलं जातोय आणि कौतुक करेन शशी मेहर गुरुनाथ पाटील यांचं देखील. कारण की आज सकाळपासून प्रत्येक मॅच सगळ्याच्या सगळ्या मॅच या दोन्ही पंचांनी या कव्हर केल्या गेल्यात आणि अचूक पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. मॅन फ्रॉम सारसोळे. इथे बॅटची थिक एज लागली होती की काय आणि इथे प्रदीपला परतावा लागेल. चांगली इनिंग करून प्रदीप परतलाय आणि 6वा हादरा 6व्या विकेटचं पतन. 6 गडी बाद संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 55. 55. थँक्यू डीजे. आपल्या संघासाठी 21 धावांची एक चांगली इनिंग करून परतलाय प्रदीप. तर 6 गडी बाद संघाची धावसंख्या 55 वर जाऊन पोहोचते. या इनिंगचे अजून जर पाहिले तर चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन आलेला फलंदाज साहिल फलंदाजीसाठी येतोय. तर साहिल नाईक फलंदाजीसाठी येतोय. इथे सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता कौतुक करतोय मी हेमंत पाटीलचं. कारण की जर पहिले 2 चेंडू खराब टाकले होते त्यानंतर मात्र बॅक टू बॅक इथे मात्र चांगली गोलंदाजी केली जाते. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय रितेश कान मंत्र देताना या साहिल सारख्या उदयनमुख खेळाडूला. कारण की या 2 चेंडूवर चांगले फटके मारावे लागतील. कारण की स्कोर बोर्ड जर पाहिलं तर संघाची धावसंख्या 55 या आकड्यावर जाऊन पोहोचते. हेमंत पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. इथे चांगला स्ट्रोक आहे. चेंडू जातोय सिली मिडॉनला.
तोपर्यंत भूषण पाटील येईल फेकील सिंगल कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 56 या आकड्यावर. 56 धावा धाव फलकावर लागल्यात. या इनिंगचा अखेरचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज हेमंत पाटील येतोय. चांगले षटक म्हणावं लागेल हेमंतचं. एक षटकार देखील लगवला गेला त्यानंतर केलेलं कमबॅक आपण पाहू शकाल. अखेरचा चेंडू टाकण्यासाठी हेमंत येतोय. स्ट्राईक एंडवर रितेश मडवी. इथे चांगला स्ट्रोक आहे, दमदार स्ट्रोक. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. अखेरच्या चेंडूवर रितेश मडवीच्या बॅट मधून निघतोय खणखणीत षटकार. चेंडू सीमा रेषेपार. 6 धावा आणि षटक क्रमांक 5 संपलं गेलंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते तब्बल 62 या आकड्यावर. 62 धावा धाव फलकावर लागलेत. 63 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय कुमार 11 तुर्बे संघासमोर. तर पाहूया 30 चेंडू आणि 63 धावाचं समीकरण आहे. संध्याकाळच्या सत्रात हे काय होतं या मॅच मध्ये. नवसाती दिवा वर्सेस कुमार भास्कर स्मृती तुर्बे असा सामना पाहतोय. दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात येईल तसं आपण येऊया. तोपर्यंत ऐकू एक मधुर गीत डीजे मास्तरांच्या माध्यमातून. श्री संजय शालिग्राम कोटकर यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. जे प्रेक्षक आमच्या सोबत युट्यूबच्या माध्यमातून जुडले त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. सामना पाहतोय आपण नवसाथी दिवा वर्सेस कुमार भास्कर स्मृती तुर्बे असा सामना. तर 63 धावांचे टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. भूषण पाटील नवी मुंबईचा कोहिनूर, नवी मुंबईचा स्टार खेळाडू भूषण पाटील आणि नॉन स्ट्राईक एंड वर जर पाहिलं तर नमित पाटील. हा देखील मागच्या 2 वर्षात या खेळाडूने आपल्या फलंदाजीचा दणका टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दाखवलाय. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय चंद्रकांत पाटील टक्क्या. एक चतुर चालाक गोलंदाज आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक पहिलं आपण पाहू शकाल. बॅकवर्ड पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, सिली मिड ऑफ, शॉर्ट स्क्वेअर लेग अशी रचना. पहिला चेंडू इथे मात्र स्लिपच्या दिशेने काय सापळा रचला होता आणि त्या सापळ्यावर तंतोतंत अडकलाय.
या नवी मुंबईचा कोहिनूर भूषण पाटील. एका भूषणनी दुसऱ्या भूषणची कॅच पकडली आहे आणि भूषण पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. कुमार 11 तुर्बे संघाचा फलंदाज इथे तंबूच्या आश्रयाला जातोय. गोल्डन डकचा शिकार ठरतोय भूषण पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. म्हणूनच की काय चतुर चालाक गोलंदाज चंद्रकांत पाटील टक्क्याने जे सापळं रचलं होतं त्या सापळ्यावर तंतोतंत अडकला गेलाय आणि स्लिपच्या दिशेने भूषण इथे मात्र चोख कामगिरी बजावतोय. भूषण पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या चेंडूवर सफलता मिळते इथे नवसाती दिवा संघाला. नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रितेश म्हात्रे एक चांगला क्रिकेटर आहे, चांगला सलामीवीर आहे. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे चांगला स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगला देखणा फटका. चेंडू वन बाउन्स सीमा रेषा पार. रितेश म्हात्रेच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर चौकार येतो. 4 धावा. तर 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचते. पहिल्या चेंडूवर चौकार लगवतोय इथे रितेश. षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी येतोय. पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली चंद्रकांत पाटील टक्क्याला आणि आपण पाहू शकाल पॉवर प्लेचं षटक देखील आहे. इथे खराब लाईन म्हणावं लागेल. पंच शशी मेहर यांचा व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अव्वंतर धावसंख्येने वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 5 या आकड्यावर. 63 धावांचं टार्गेट आहे. या मैदानाच्या आतमध्ये एक मोठं टार्गेट मानावं लागेल. पण या मैदानाचा जर विचार केला तर चांगली बॅटिंग केली तर हे टार्गेट देखील सोपं वाटेल तुर्बे संघाला. इथे मात्र गती परिवर्तन केलं जातंय. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. तोपर्यंत डॉट बॉलची सांगता होते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय चंद्रकांत पाटील टक्क्या. कौतुक करेन गोलंदाजाचं चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर मात्र डॉट बॉल येताना पाहिला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक कव्हर रिजन मध्ये चांगला देखणा फटका आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं जात आहे. तोपर्यंत घेतल्या जातात 2 धावा. 2 धावाने स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 7 या आकड्यावर. 7 धावा धावफलकावर लागले. तर पहिलं षटक इथे प्रगतीपथर असताना जर आपण कव्हर आणि बॅकवर्ड पॉइंट डीप बॅकवर्ड पॉइंटचा एरिया पाहिला तर त्या एरियामध्ये जेव्हा चेंडू जातो त्यावेळेस काहीसा थांबतो. आउटफील्ड थोडीशी ओली असल्यामुळे चेंडू देखील थोडासा कमी गतीने षटकाराच्या बाहेर चौकाराच्या बाहेर जाताना पाहायला मिळतं. इथे चांगला स्ट्रोक टायमिंग बेहतरीन. रितेश म्हात्रेच्या बॅट मधून निघतोय खणखणीत षटकार. चेंडू सीमा रेषा पार. 6 धावा. तुझा मायावर भरोसा नाही का? Yankee. Shoot out. थँक्यू डीजे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 13 या आकड्यावर. चांगली बॅटिंग करतोय रितेश म्हात्रे. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 12 या धावसंख्येवर खेळतोय. संघ जाऊन पोहोचतोय 13 वर. 13 धावा धावफलकावर लागले. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. काहीसा मागडा ठरलाय पण सफलता मिळते भूषण पाटीलची. एक मोठं यश मिळालंय चंद्रकांत पाटील टक्क्याला. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते. अखेरचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. पहिलं षटक येथे प्रगतीपथर असताना 13 धावा धावफलकावर लागलेत. यावेळेस स्ट्रॉंग अपील आणि पंचांनी बोट आकाशाकडे केले आणि जो फलंदाज चांगल्या रिदम मध्ये होता तो फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला जातोय. दुसरा आदरा, दुसऱ्या विकेटचा पतन. रितेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. 2 गडी बाद. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाखेरीच जाऊन पोहोचते तब्बल 13 धावा धावफलकावर लागल्यात.
थँक्यू डीजे. तर पहिलं षटक इथे चांगलं षटक म्हणावं लागेल नवसाती दिवा संघासाठी. धावा जरी 13 गेल्या तरी प्रमुख दोन फलंदाज म्हणजेच भूषण पाटील त्याचबरोबर रितेश मात्रेला बाद करण्यात यशस्वी ठरला चंद्रकांत पाटील टक्या. आता मात्र 24 चेंडू असतील आणि 50 धावांची आवश्यकता असणार आहे. पाहूया या मॅच मध्ये काय होतंय. गोलंदाजीची धुरा सांभाळली जाते. वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक दुसरं टाकण्यासाठी गोलंदाज येतोय गिरीश सावंत आणि नवीन आलेला फलंदाज रोनित पाटील. नमित पाटील सेकंड वर पाहायला मिळतोय. इथे मोठा फटका, टॉप एज लागलाय आणि इथे झेल घेतलाय आणि फलंदाज नमित पाटीलला परतावा लागेल. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. म्हणजे सलामीला आलेले दोन फलंदाज जर पाहिले, भूषण पाटील देखील पहिल्या चेंडूवर बाद झाला आणि त्यानंतर नमित पाटील देखील पहिल्या चेंडूवर बाद होताना पाहिला. 3 गडी बाद संघाची धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना नमित बॅक टू द पॅव्हिलियन. मोठी सफलता पहिल्या चेंडूवर मिळते गिरीश सावंतला. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. नवीन आलेला फलंदाज हेमंत पाटील देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रोनित, नमित परतल्यानंतर रोनित देखील पाहतोय. इथे चांगला स्ट्रोक आहे. कव्हर रिजन, वन हँडेड कॅच, व्हाट अ कॅच, सुपर कॅच. सुमित साळवीच्या माध्यमातून लाजबाब झेल पकडला जातोय आणि नमितच्या पाठोपाठ इथे रोनितला देखील दुसऱ्या बंधूला देखील तंबूच्या दिशेने रवाना केलाय. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद होताना पाहिले आणि गिरीश सावंत हॅट्रिकच्या भोल्यावर आहे. आपण पाहू शकाल 2 चेंडूवर 2 मोठे फलंदाज, 2 बंधूंना परतण्यासाठी इथे मात्र यशस्वी ठरलाय गिरीश सावंत. चांगली गोलंदाजी केली जाते. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद होताना पाहिले. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज येतोय. नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल फलंदाजीसाठी येतोय. 4 गडी बाद 13 धावा, 1 षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर गिरीश सावंत हॅट्रिकच्या बोल्यावर. या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक साधतोय की काय. इथे फुलरलेनचा चेंडू होता आणि इथे मात्र चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षण केलं जाते डीप मध्ये, तोपर्यंत घेतली जाते 1 धाव आणि संघाची धावसंख्या एकेरीने पुढे सरकते. 14 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 14 धावा धाव फलकावर लागले. 63 धावांचे टार्गेट आहे. अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. चेंडू असतील 21 चेंडू अजूनही बाकी असतील. यावेळेस चांगला चेंडू, तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. गिरीश सावंतचं कौतुक करतोय. या 4 चेंडूत मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. या 4 चेंडूत फक्त धावा खर्च केल्यात तर 1 धाव खर्च केल्यात. इथे मोठा स्ट्रोक मारला जातोय. हेमंत पाटीलच्या बॅट मधून निघतोय. हवाई हल्ला, चेंडू सीमारेषा पार, षटकार. सुरेख देखना फटका. फलंदाज हेमंतच्या बॅट मधून निघतोय खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. तर आपण पाहू शकाल चांगली बॅटिंग अजूनही क्षमता आहे. अजून जर पाहिलं तर ऋषी काटे, मनोज सिंग देखील फलंदाज आहेत. मोठी बॅटिंग लाईनअप आहे कुमार 11 तुर्बे संघाची. गिरीश सावंत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. इथे चांगला स्ट्रोक आहे. इथे मात्र नशीब कुमार 11 तुर्बेच्या दिशेने आहेत आणि जिथे चेंडू इथे मात्र होता तिथे मात्र अनइव्हन बाउन्स होताना पाहिला. आउटफील्ड खराब आणि 4 धावा मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 24 धावा धाव फलकावर लागले. चांगली बॅटिंग करतोय हेमंत पाटील. आता मात्र 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 18 चेंडू असतील आणि धावांची आवश्यकता असणार आहे. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता.
18 चेंडू 39 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय प्रदीप, गोलंदाजीसाठी येतोय 31 तरारा गोलंदाज आहे. जर पाहिली तर महाविकास आघाडी ही स्पर्धा या गोलंदाजाने अक्षरशः गाजवली होती. तोच प्रदीप पुन्हा एकदा येतोय, 33 तरारा गोलंदाज. स्ट्राईक एंड वर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राहुल. हेमंत पाटील वैयक्तिक धावसंख्या 10 वर खेळतोय. 63 धावांचं टार्गेट आहे. संघाची धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचते तब्बल 24 आकड्यावर. 24 धावा धाव फलकावर लागलेत. तर 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. प्रदीप गोलंदाजीसाठी येतोय, ज्याने चांगली फलंदाजी केली, आपल्या संघासाठी महत्वपूर्ण बॅटिंग केली, तोच प्रदीप पुन्हा एकदा येतोय. इथे मात्र जोरदार फटका मारला जातोय. वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये केलं जातोय. तोपर्यंत मिळते सिंगल. एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचते. 25 धावा धाव फलकावर लागले. तर आपण पाहू शकाल दोन्ही पंच सल्ला मसलत करत असताना शशिकांत मेहर, गुरुनाथ पाटील आपल्याला पाहायला मिळतोय मॅन फ्रॉम सारसुळे. आणि संपूर्ण स्पर्धेतील 5च्या 5 मॅच थर्ड अंपायर नाही 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 तिकडे नाही, तिकडे नाही. तर त्यांना सांगू तुम्ही डिसिजन घ्या. नाही नाही नाही, थ्रो साठी. तर कैलास कोटकर हे देखील थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या शैलीवर थोडासा आक्षेप घेण्यात येतोय आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत देखील कैलास कोटकर आपल्याला पाहायला मिळतात. या मॅचच्या दरम्यान अथक परिश्रम कैलास कोटकरने घेतले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, त्यांचं देखील कौतुक करतोय. आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत देखील पाहायला मिळतोय पहिला चेंडू, इथे मात्र सिंगल मिळते. संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचते. 17 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. चला मॅच सुरू करा. यावेळेस टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे. त्या खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज हेमंत पाटीलला परतावा लागेल. मोठी सफलता मिळते संघाला आणि 5वा गडी बाद होतोय इथे कुमार भास्कर स्मृती तुर्बे संघाचा. तर 5 गडी बाद संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचते. काहीसा संकटात आहे तुर्बे संघ. तर पाहूया या मॅच मध्ये काय होतं. असं म्हटलं जातं दुःखावर फुंकर मारण्याचं काम कोण करतं, तर संगीत करतं. एक संगीत ऐकूया आणि मॅच कडे वळूया. तर हेमंत पाटील परतल्यानंतर नवीन आलेला फलंदाज मनोज सिंग फलंदाजीसाठी येतोय. हा खेळाडू जर पाहिला तर दिलीप स्मृती चषक दिवा नगरीतील स्पर्धा अक्षरशः गाजवली होती या खेळाडूने. जर पाहिलं तर 7 चेंडूत 7 षटकार मारण्याचा किमया देखील केली होती याच खेळाडूने. इथे मोठा फटका मारलाय. चेंडू हवेत आहे. त्या खाली इथे गिरीश सावंत आहे आणि झेल भूमीला दान केलं जात आहे आणि एक धाव इथे कंप्लीट केले जात आहे. प्रदीप काहीसा नाराज होतोय. एक धाव इथे मात्र मिळते संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा धाव फलकावर लागलेत. भूषण पाटील इथे मात्र काहीसा कानमंत्र देताना या मॅच मध्ये अतिशय महत्वाची मॅच आहे.
चला सामना सुरू करा विनंती करतोय आणि सामना स्पीडअप करा. तर गडी बाद झालेत 5 गडी बाद. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 26 धावा. धावफल करू लागले 63 धावांचे टार्गेट आहे. मनोज सिंग स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय आणि प्रदीप गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे 15 चेंडू असतील अजूनही आणि धावांची आवश्यकता असणार आहे 37 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 37 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा प्रदीप गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. इथे फुलर लेनचा चेंडू आहे. चांगला स्ट्रोक आहे. चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये जातोय तोपर्यंत मिळतात इथे 2 धावा. डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा मिळतात संघाला आणि संघ जाऊन पोहोचतो तब्बल 28 या आकड्यावर. 28 धावा धावफल करावं लागले तर आपण पाहू शकाल 28 धावा धावफल करावं लागले. तिसरे षटक इथे प्रगतीपथावर असताना 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. अजूनही 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. 35 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. आज महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि आज महाशिवरात्रीचा औचित्य साधून श्री संजय शालिग्राम कोटकर यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळत आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. इथे मात्र 1 धाव मिळते आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. एक चांगला स्ट्रोक मनोज सिंगच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 30 या आकड्यावर. 30 धावा धावफल करावं लागले. 13 चेंडू 33 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 33 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज प्रदीप येतोय. स्ट्राईक एंडवर मनोज सिंग पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी प्रदीप. इथे चांगली गोलंदाजी सटीक लाईन एंड लेंथ पाहायला मिळते. टॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपला गेले तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 या आकड्यावर. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 33 धावा. कुठे जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा आणि या गावदेवी मैदान ऐरोली कोलीवाडा मध्ये चाललेल्या क्रिकेटच्या रणसंग्रामाचा आस्वाद लुटत राहा. चला सामना सुरू करा. 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता असणार आहे 33 धावांची आवश्यकता. तर गोलंदाजीसाठी सोहम पवार गोलंदाजीसाठी येतोय. डावखुरा गोलंदाज आहे. चांगली शैली आहे. पाहूया या मॅच मध्ये काय करतोय. स्ट्राईक एंडवर राहुल फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मोठा फटका मारलाय. टायमिंग बेमिसाल. चेंडू जातोय सीमा रेषा पार. राहुलच्या बॅट मधून निघतोय खणखणीत षटकार. चेंडू सीमा रेषा पार षटकार. मॅच मध्ये कमबॅक करण्याचे इथे मात्र संधी असणार आहे. कुमार 11 तुर्बे संघ. आता मात्र समीकरण असणार आहे 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 27 धावा. 27 धावा 11 चेंडू. पाहूया या मॅच मध्ये काय होतोय. चांगला स्ट्रोक राहुलच्या बॅट मधून. इथे सोहम पवारच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं जात आहे. लगातार 3 चेंडूवर 3 षटकार लगवले तर पुष्पराज कोटकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. राहुल साठी हे पारितोषिक असणार आहे आणि पुष्पराज कोटकर यांना राहुलची बॅटिंग आवडली आहे. जर राहुलने लगातार 3 चेंडूवर 3 षटकार लगवले तर मात्र दिलं जाईल 500 रुपयाचं कॅश प्राइज. आज पुष्पराज कोटकर
आज संपूर्ण वेळ या क्रिकेटसाठी दिली आहे. अनेक वर्ष या समाजसेवेमध्ये आपले आयुष्य त्याने समर्पित केलंय आणि आज देखील या त्यांच्या बंधूंच्या त्या या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहेत आणि आज या संपूर्ण खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम पुष्पराज कोटकर यांच्या माध्यमातून केलं जाते. 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय सोहम पवार. स्ट्राइक एंडवर फलंदाज राहुल ज्याने नुकताच एक षटकार लगवलाय. इथे मात्र बॅटची तिकीट लागली होती. चेंडू जातोय सरळ घोषित क्षेत्रात. सिंगल मिळते. आता मात्र 10 चेंडू 26 धावांची आवश्यकता. मॅच काटेकी टक्कर आहे. जसजसा वेळ जातो तसा चेंडू मात्र आपण पाहू शकाल तसा मात्र सामन्याला वेगळा वळण येताना दिसतोय. 63 धावा एक मोठं टार्गेट इथे चेस करत असताना भूषण पाटील नमित पाटील इथे मात्र शून्यावर परतल्यानंतर मात्र धुरा सांभाळली आहे राहुलने. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. चांगलं टायमिंग बेमिसाल टायमिंग. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. इथे राहुलच्या बॅट मधून निघतोय खणखणीत षटकार. चेंडू सीमा रेषा पार षटकार. पुन्हा एकदा पुष्पराज कोटकर खुश. तर आता मात्र समीकरण असणार आहे 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 20 धावांची आवश्यकता. बॅक टू बॅक चांगले षटकार लगवलाय. इथं राहुल हा नन्ना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कुमार 11 तुर्बे संघाचं भवितव्य असणार आहे. मनोज सिंग त्याचबरोबर राहुल देखील. सोहम पवार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे आणि झेल इथे सुटलाय आणि इथे मिळतात 2 धावा. इथे मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. संघाची धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचते. आता मात्र समीकरण असणार आहे 8 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 18 धावा. 18 धावा 8 चेंडू. चांगली बॅटिंग करतोय राहुल. सोहम पवार आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय. संघाची धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचते. इथे चांगला फटका आहे. चेंडू अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय ऍडिश लॉंग ऑन रेझर मध्ये. सिंगल मिळते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र एक धावावर समाधान मानावं लागेल. मनोज सिंग अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. संघाची धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचते. 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 7 17 17 7 असा समीकरण पाहायला मिळतंय. मनोज सिंग गोलंदाजीसाठी सोहम पवार आपल्याला पाहायला मिळतंय. 63 धावांचे टार्गेट. नौसाथी दिवा वर्सेस कुमार भास्कर स्मृती. इथे चांगला फटका आहे. कव्हर रिजन मध्ये फंबलिंग करतोय. इथे चेंडू बघता बघता सीमा लगत जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय आणि बघता बघता चेंडू सीमा रेषा पार. मनोज सिंगच्या बॅट मधून निघतोय खणखणीत चौकार. आता मात्र 4 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 50 या आकड्यावर. 6 चेंडू असतील आणि 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. घेऊया एक म्युझिक ब्रेक आणि म्युझिक ब्रेक नंतर पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. युग आहे युवा आहे. परमिशन परमिशन
तर प्लीज दोन्ही संघांना विनंती करतोय की प्लीज सामना सुरू करा. भूषण पाटील प्लीज सहकार्य करा, विनंती करतोय भूषण पाटील. तर प्लीज सामना स्पीडअप करा, विनंती करतोय की उशीर होतोय. भूषण पाटील प्लीज सहकार्य करा. आणि सर्वांना विनंती करतो की मैदान खाली करा. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. ही स्पर्धा लाईव्ह प्रेक्षेपण आहे. 185 देशात ही स्पर्धा पाहिली जाते. तर कृपया स्पर्धेचा सन्मान ठेवा. आणि आपण पाहू शकाल अनेक चाहते तुमचे देखील ही स्पर्धा पाहत असेल. भूषण पाटील प्लीज. तर प्लीज सामना स्पीडअप करा, सामना सुरू करा. तर 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा येतोय. प्रदीप गोलंदाजीसाठी येतोय. सेकंड वर राहुल जो चांगली बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. इथे चांगला स्ट्रोक आहे. इथे मात्र स्ट्राइक रोटेट केली जाते आणि इथे फलंदाजाला परतावं लागेल. तर आपण पाहू शकाल फलंदाज बाद होतोय. मनोज सिंग बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज क्रमांक बाद होतोय. 6व्या विकेटचं पतन. मनोज सिंग परतलाय. आता मात्र 5 चेंडू असतील आणि धावांची आवश्यकता असणार आहे. 13 धावांची आवश्यकता. ऋषी काटे हा फलंदाज देवागावचं मैदान अक्षरशः गाजवलं होतं. एका षटकामध्ये 24 धावांची आवश्यकता असताना लगातार 4 चेंडू 4 षटकार मारण्याची किमया या ऋषी काटेने केलंय. तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय. इथे मोठा फटका, चांगला फटका, देखणा फटका राहुलच्या बॅट मधून निघतोय. हवाई हल्ला, चेंडू सीमा रेषा पार षटकार. लाजवाब स्ट्रोक. तर विकेटचा विचार केला तर 6 गडी बाद झाल्यात तुर्भे संघाचे आणि नवसाते दिवा संघाचे 6 गडी बाद झालेत आणि टॉस जिंकलाय तुर्भे संघाने. तर आपण पाहू शकाल 6 धावा जरी काढल्या, हे बरोबर आहे ना, विकेट मोजा बरोबर हे विकेट मोजा. तर 6 गडी बाद तुर्भे संघाचे, 6 गडी बाद नवसाते दिवा संघाचे आणि टॉस जिंकलाय तुर्भे संघाने. तर आता मात्र समीकरण असलेले 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. जरी 6 धावा काढतात तर तुर्भे संघ विजय होऊ शकतो. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतो राहुल. या मॅच मध्ये जर पाहिलं तर चांगली फटकेबाजी करतो आपल्या संघासाठी. इथे मात्र जोरदार मारण्याचा फटका, चेंडू जातोय सरळ घोषित क्षेत्रात, एकदम मिळते. आता मात्र समीकरण असणार आहे 3 चेंडू
आणि धावांची आवश्यकता असणार आहे 6 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 6 धावा. जरी 5 धावा काढल्या तरी हा सामना जिंकू शकतो. तर राहुलने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. 16 धावांची घणाघाती फलंदाजी, त्यात मारलेले 3 षटकार. इथे चांगला षटकार आहे. इथे मात्र एक धाव मिळते आणि इथे दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला जात नाही. अजूनही धावांची आवश्यकता असणार आहे 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता, माफ करा, 2 चेंडू 5 धावा. जरी 4 धावा पूर्ण करतोय कुमार 11 तुर्बे संघ तर सामना जिंकू शकतोय. ऋषी काटे स्ट्राइक एंड वर आहे. तर गोलंदाजीसाठी प्रदीप येतोय, तेज तरार गोलंदाज. इतर मात्र बॅटला इथे एज लागली होती, मात्र यष्ट्यांच्या मागे गफलत करतोय चंद्रकांत पाटील टाक्या. आता मात्र समीकरण असणार आहे 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. जरी 3 धावा काढल्या तरी सामना जिंकू शकतोय तुर्बे संघ. पाहूया जो राहुल 26 धावांचं योगदान दिले तो राहुल हे मॅच काढून देईल की काय. हा नन्ना मुन्ना जादूगार आहे, मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. आपण पाहू शकाल प्रदीप गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज झालाय. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 4 धावा, 4 धावा, 1 चेंडू. ये चला गेंदबाज. इथे चांगला स्ट्रोक आहे. इथे चेंडूकावर रिझन मध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव घेतली जाते आणि तिसरी धाव होईल की काय पूर्ण. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात आणि इथे सामना जिंकतोय तो 9 साथी दिवा संघ. 1 धावाने पराजयाला सामोरं जावं लागलं इथे कुमार भास्कर स्मृती तुर्बे संघाला. तर वेल प्लेड 9 साथी दिवा संघ आणि कुमार भास्कर स्मृती संघ या स्पर्धेतून परतावं लागेल आणि पराजयाला सामोरं जावं लागेल. तर जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. तर नेक्स्ट मॅच खेळवली जाईल. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच किती धाव काढल्या राहुलने? राहुल ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 28 धावांची एक चांगली इनिंग करून